उदगावमधल्या ज्या जोगेश्वरी देवीची खरं तर या ठिकाणी यात्रा आहे त्याच मंदिरामध्ये मी उभा आहे। खरं तर हे मंदिर संपूर्ण देशात विशेष बनवतं, कारण या मंदिराचे दरवाजे जे आहेत ते पूर्ण वर्षभर बंद असतात। मात्र ज्या दिवशी या गावातील जोगेश्वरीची यात्रा भरते, 5 दिवस ही यात्रा असते आणि त्या 5 दिवसच फक्त हे मंदिर जे आहे ते भाविकांसाठी दर्शनासाठी उघडं असतं। त्याच मंदिरामध्ये मी सध्या आलो आहे आणि आपली ही सगळी मंदिराची दृश्य पाहतोय, ज्या मंदिरामध्ये वर्षभर जो आहे तो कुणालाही प्रवेश नसतो, वर्षभर कोणीही दर्शन जे ते घेऊ शकत नाही। मात्र ज्या दिवशी यात्रा असते त्या दिवशी मात्र या सर्वांनाच या ठिकाणी दर्शनासाठी हे मंदिर खुलं केलं जातं। आता जे आपण या ठिकाणी मंदिरातील गाभारा बघतो आणि वरती जे मुकुट आपल्याला पाहायला मिळतात तेच मुकुट आता मुकुट खेळाच्या कार्यक्रमासाठी गेले असल्यामुळं या ठिकाणी मंदिरामध्ये मुकुट पाहायला मिळत नाहीत। मात्र दर्शनासाठी 5 दिवस हे मंदिर जे आहे ते आता उघडं असतं। केवळ 5च दिवस नागरिकांना दर्शन घेता येते, म्हणूनच मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील नागरिक असू देत, गावातील नागरिक असू देत किंवा नातेवाईक असू दे, सगळेजण या ठिकाणी येत असतात। आता देखील मंदिरामध्ये अनेक मानकरी वगैरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र गावामध्ये दुसरीकडे मुकुटाचा खेळ देखील सुरू आहे। त्याच खेळामुळे या ठिकाणी मुकुट आता सध्या पाहायला मिळत नाही। मात्र याच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते येत असतात। इथले पुजारी देखील आहेत। काय सांगाल, नेमकी परंपरा गावची काय, किती वर्षांचा याला इतिहास आहे, काय सांगाल? नमस्कार, मी अशोक कुंभार या जोगेश्वरी मंदिराचा पुजारी आहे। हे मंदिर जवळजवळ 1200 वर्षाचा याला इतिहास आहे आणि वर्षातून 5च दिवस फक्त हे सुरू असतं। असं एकमेव महाराष्ट्रातील एक मंदिर आहे आणि आता सध्या आपण बघतोय तर मुकुट मिरवणुकीला गेलेले आहेत। याचा 3 दिवसाचा कार्यक्रम असतोय। तर सुरुवातीला दिवा काढणी कार्यक्रम, दुसऱ्या दिवशी सकाळी पिशे मिरवणूक व संध्याकाळी जोगेश्वरीची भव्य मिरवणूक असते व तिसऱ्या दिवशी मुकुट मिरवणुकीला सुरुवात होते। अशा पद्धतीने या जोगेश्वरी यात्रेचा कार्यक्रम असतो। तर मुकुट मिरवणूक आणि दुसरीकडे त्याचं दर्शन देखील अनेकांना घेता येतं, काय सांगाल? जे आता वर्षभर ज्यांना दर्शन दुर्लभ होते ते मंदिर आज मुकुट खेळायला गेल्यामुळे किंवा मिरवणुकीला गेल्यामुळे त्यांना सर्वांना दर्शन होते आणि त्या मुकुटाबरोबर त्यांना एक खेळण्याचा आनंद सर्वजण घेतात आणि मोठ्या संख्येने भाविक भक्त यात सहभागी होतात। नक्कीच, खरं तर या मंदिराची दृश्य मी पुन्हा एकदा दाखवतो। वरती आपल्याला जे मुकुट दिसतात तेच या खाली असलेल्या गाभाऱ्यामध्ये ठेवलेले असतात। मात्र आज तो कार्यक्रम असल्यामुळं मुकुट सर्व जे आहे ते मिरवणुकीसाठी आणि खेळासाठी बाहेर गेलेले आहेत। मात्र भाविकांना 5च दिवस दर्शनासाठी उघडं असणारे हे महाराष्ट्रातलंच नाही तर किंबहुना देशातलं एकमेव मंदिर म्हणावं लागेल। अशी क्वचितच मंदिर आहेत ज्या ठिकाणी वर्षभर ते मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी उघडं नसतं। मात्र कोल्हापुरातल्या उदगाव इथलं हे जोगेश्वरीचं मंदिर आहे, ज्या ठिकाणी केवळ 5च दिवस भाविकांना दर्शन जे आहे ते घेता येते। त्यामुळे निश्चितच मोठ्या उत्साहात या गावामधल्या यात्रेसाठी लोक येत असतात आणि जोगेश्वरीच्या दर्शनासाठी देखील या ठिकाणी लोक येत असतात। त्यामुळे कालपासून सुरू झालेली, परवापासून खरं तर सुरू झालेली ही यात्रा आजचा 3रा दिवस आहे। आजच्या 3ऱ्या दिवशी देखील मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळते। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, उदगाव, कोल्हापूर।